स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळेल त्याची. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. तो हलक्या हाताने खेळलाय चेंडू. तिथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. थोडासा गच्चाल थ्रो आणि तिथे मात्र जर मलेश होते तिथे जर चांगला थ्रो फेकला गेला असता तर इथून धावच्या स्वरूपात गडी बाद झाला गेला असता, पण मलेशला जमला नाही. रायकेडला अशोक पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू तर सूर्यकांतला गेला. इथून मात्र इथून बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदीप कर्ण. मलिंगा स्टाईल गोलंदाजी आणि जर त्याची जर जी स्टाईल पाहायला मिळेल आपल्याला सेम मलिंगा. संदीप गोलंदाज ट्रॅकवर इथे मात्र पाहूया इथे हलकीशी एज आणि इथून जेलबाद होते तो अशोक. इथे मात्र शून्याचा चष्मा घालून परतला गेला अशोक. हॅलो हॅलो मागच्या डावात मॅन ऑफ द मॅचचा राहिलेला मंगेश आपण याचे आपले मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विसरलेला आणि माफी असावी. इथून मात्र पुन्हा एकदा इथून बॅट चेंडू फेकले जातात. बॅक टू बॅक निर्भय चेंडू टाकले जातात. मी जयरामजी मामांना विनंती करतो की अजून आपल्या शिवाय असते आपण मॅन ऑफ द पुरस्कार द्यायचं मंगेशला. इथून चार चेंडू ते बॅट टाकले गेले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक पाचवा चेंडू इथून बॅट फेकले गेले. 5 चेंडू मध्ये 1 विकेट प्राप्त केली या संदीपने. अजून शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर आज जर डॉट चेंडू आला तर आजच्या दिवसातील चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मिळू ओर पाहायला मिळते का पाहूया. इथून मात्र बॅक टू बॅक 6 चेंडू बॅट टाकले गेलेत आणि 1 विकेट प्राप्त करून दिले ते या संदीपने. गोलंदाजी आवडली असेल तर एक बारा चांगल्या ताल्या वाजवायला काय हरकत नाही संदीपसाठी. दुसऱ्या षटक करण्यासाठी गोलंदाज तयार. भालचंद्र एक रफ्तार का सौदागर बतूर सोडून गोलंदाजी करतो हा भालचंद्र. इथून भालचंद्र सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल.
इथे मात्र आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला. इथे गणेश, इथे मात्र गणेश सुद्धा बॅक टू डगआउट. पहिल्या चेंडूवर पहिले विकेट इथं प्राप्त करून दिले ते भालचंद्रने. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, दुसऱ्या षटकामध्ये दुसरे विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला. गणेशचा जर विचार केला तर तो सुद्धा शून्याचा चष्मा घालून परतला गेला इथे. इथे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल. मिडल ऑर्डर ऑन आहे. पहिल्या चेंडूत विकेट झाले ते प्राप्त. इथे मात्र थोडेसे लाईन बरकते आणि इथून खराब गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात धाव लागले गेले. ती एक धाव. इथे जर सावरवाडी संघाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये पहिली धाव इथे खराब चेंडूच्या स्वरूपात लागले गेले. इथून मात्र पाहूया. इथे मात्र टी विकेट आउट असेल. इथे मात्र हलकीशी एच आणि इथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद झाला गेला ते पाहायला मिळेल आपल्याला. योगेश पाचव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रेम म्हणजे मिडल ऑर्डर ऑन आहे सध्या. इथे मात्र फटका तर सुरेख सजवलाय. जयची संधी असेल. भालचंद्र स्वतः गोलंदाज. इथून मात्र सनी येतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव फलकावर ऍड झाली गेली. इथे मात्र विसेप मध्ये फटका तर खेचला गेला. क्षेत्ररक्षण 2-2 येतात. इथे विशाल येतो, उचलतोय, जयेश येतो, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत इथून पुन्हा एकदा 2 धाव संख्येत भर झाली ते पाहायला मिळेल आपल्याला 5 या आकड्यावरती. विचार केला तर इथे फटका तर सजवले गेले. जेलची संधी असेल. इथे पप्पू असेल, कुठले चुकी न करता 1 अँड ॲटम मध्ये जेल पकडले गेले आणि इथून बॅक टू डगआउट. प्रेम चांगली जेल पकडली. बाउंड्री तलक असताना पाहायला मिळतील आपल्याला. क्षेत्ररक्षण पप्पू उर्फ पप्प्या तुषार मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचा फलंदाज. नाही इथे मात्र शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण
टप्प्या पाहायला मिळेल. इथून पुन्हा एकदा विकेट प्राप्त झाली होती. या ओव्हरमध्ये जर आपल्याला पाहायला मिळतील 4 विकेट प्राप्त केल्यात या भालचंद्राने दावा खर्च केल्यात. इथून मात्र इथून जर 5 धावा खर्च करत आणि 4 विकेट प्राप्त केल्या त्या भालचंद्र चांगली गोलंदाजी. संदीपचं सुद्धा कौतुक करावं लागेल. इथे पहिले षटक आटलेले होते त्याच्यामध्ये 1 विकेट प्राप्त केला आणि त्याने एकही धाव खर्च केली नाही आणि ज्यानंतर भालचंद्र आलं त्याने मात्र इथे 5 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट प्राप्त केल्या. न्यू फलंदाज मैदानामध्ये सनी गोलंद ट्रॅकवर गोरसावरी संघ इथे मात्र पूर्णपणे बॅक पॉइंटला ढकललं गेले. लोअर ऑर्डर मैदानामध्ये इथून एखाद्याला खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. राहुल स्ट्रायकरला पाहायला मिळालं. जेव्हा राहुलचा जर विचार केला आतापर्यंत तो 5 चेंडू खेळल्याने 5 चेंडू मध्ये 0 धावा बनवल्यात या राहुलने. इथून राहुलला आक्रमण फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र वाईट चेंडूची सांगता होते. अशा धावा धावा धाव पुस्तकावर लागला गेला. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. इथे जयची संधी असेल मलेश असेल. इथून मात्र कुठली चुकी न करता 1 अटॅक मध्ये जेल पकडले गेले. इथून गडी बाद होतो पाहायला मिळेल आपल्याला 7वा फलंदाज पुन्हा एकदा दाखल. विहान चार चेंडू झाले गेलेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. इथे जर पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर डॉट, दुसरा देखील डॉट, त्याच्यानंतर वाईट, पुन्हा एकदा 4 आणि चौथ्या चेंडूवर इथे विकेट प्राप्त झाली गेली. लेफ्ट फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल रेहान. एक छोटासा खेळाडू असेल. सनी गोलंद ट्रॅकवर इथे मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू. इथून एक धाव पुस्तकावर ऍड झाली गेली. धावा बनल्या गेल्या त्या पाहायला मिळतील 11 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळतो का पाहावा. स्ट्राईक एंडवर असतील उमेश. या उमेशला फटकेबाजी करावी लागेल. इथे तर फटका सुरेख सजले गेलेलं होतं. क्षेत्ररक्षण येतात तिथून भालचंद्र कुठली चुकी न करता 1 अटॅक मध्ये जेल पकडले गेले. त्या उमेश बॅक पुढे जात काय जेल पकडली.
9. सॉरी 7 विकेट गेल्या तिथे. जयेश असतील चौथं षटक हाताळण्यासाठी. इथून जर पाहायला गेला तर छोटे छोटे पाऊंडर्स मैदानामध्ये दाखल झालेत. या पाऊंडर्सला आपल्या खांद्यावरची जबाबदारी घ्यावी लागेल. इथून फटका तर सुरेख सजवायचा होता. विहान स्ट्राईक एंडला असतील त्याच्या नंतर त्या फटका तर सुरेख सजवायचा होता. इथून मात्र विहान आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता येते. विहान कुठेतरी एकेरी दुखेरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असेल पण विहानला जमत नाही. छोटा कट्टीचा खेळाडू पाहायला मिळतो. एक 10-12 वर्षाचा खेळाडू असेल त्याच्यात जोडला असेल. दुसरा इथे फटका तर सुरेख साधला गेला. पुन्हा एकदा मलेश जेल खाली. इथून मात्र संदीप वेगाने धावत आले. उचलतात फेकतात तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण पार केला गेला. धावसंख्येत आर्थिक भर झाली ते पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. अजूनही वन स्ट्राईक एंडला असणार. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. काही गोलंदाजी पाहायला मिळते मोरा पाडू या संघाकडून. आज ते इथे निकटच सामने लवकर उरकायच्या नादामध्ये असेल कारण आज त्यांच्या गावामध्ये हल्दी असल्यामुळे ते इथून सुद्धा लवकर सामने उरकायचा प्रयत्न करत असतील. इथून मात्र वायचंद्र होते. झाडू झाडू मारत होते का काय? आज तर हलते झाडू मारायचा विषयच येत नाही. अरे उद्या असतील आज होत नाहीत गावात. त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथून मात्र काय चौकार दाखवला गेला या विहानने. छोटासा खेळाडू जयेश अजूनही पाहायला मिळेल त्याचा शेवटचा चेंडू असेल. शेवटी अजून एखादा चौकार दाखवला गेला तर चांगली रंगत सामन्यामध्ये मजा येणार. इथे एच आणि इथून मात्र विकेट प्राप्त झाली शेवटच्या चेंडूवर या विहानची. रोहित इथे एष्टी रक्षक मध्ये इथून जर पकडले गेले रोहितने. इथे डाव्या बांधल्या गेला डाव फलकार पाहायला मिळतील. आपल्याला 17 आणि 18 धावांची गरज असेल.
टीव्हीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार पाहायला मिळेल आपल्याला योगेश. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल फलंदाज जयेश. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील सनी. पहिला चेंडू तो हुक करायचा होता क्षेत्ररक्षण आहे तिथे आडवत फेकतात तोपर्यंत इथून एक धाव फलकावर लागले गेले. श्री गणेश तर झाले गेले मोरापाडे या संघाचा. इथून 24 चेंडू मध्ये बनवायच्यात 18 धावा. समीकरण चेंज झाले. 23 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. इथे मात्र जर सावडेवाडी संघाचा जर विचार केला तर एकदम लूज स्कोर उभा केला. इथून रेगतचा प्रयत्न करायचा होता पण इथे रेगत झाला असफल. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून अशीच गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. इथे मात्र पाहूया इथून वाईटचा इशारा येते. इथून मात्र अतिरिक्त धाव लागली गेली धाव फलकावर. इथं गोलंदाजी तर सूर्य करावी लागेल. इथून अशा धावा देऊन जमणार नाही सावरेवाडी या संघाला. इथे फटका तर चांगला सूर्य जयची संधी असेल पाहूया. हा येते चौकार. 1 बाउन्स. सनी इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. काही गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर फलंदाजाच्याच नावावर. त्याच्यानंतर दुसरा पाहायला गेला तर गोलंदाजा. तिसरा जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा फलंदाजाच्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजाच्या नावावर. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू वापरला गेला तो योगेशने. गोलंदाजी करावी लागेल. अशीच गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलरला अशी जबाबदारी घ्यावी लागेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार चौकार. इथून मात्र पहिला षटक समाप्त झाला. पहिल्या षटकात धावा बनला गेला धाव फलकावर 6 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये 12 बनवायचे. चला ओम साई खडकी विपक्ष कोल्हेगाव या दोन्ही संघाचे संघनायक याचे आपण नाणेफेकीसाठी ओम साई खडकी विपक्ष कोल्हेगाव या दोन्ही संघाचे संघनायक याचे नाणेफेकीसाठी येणारे 18 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. इथे मात्र मूळचा इशारा आहे. फ्रेडची संधी असेल फलंदाजाला. फलंदाज स्ट्राईकवर असतील जयेश. इथे जयेशला फ्रेडची संधी. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. कुठेतरी पहिला चेंडू न टाकल्यानंतर त्याच्यानंतर कमबॅक घेऊन गोलंदाजी पाहायला मिळते अशोक यांच्याकडनं. अशोकला अशीच गोलंदाजी करावी लागेल. मी रामजी साहेबांना विनंती करतो का नाणेफेकी करून घ्यायची. ओम साई खडकी विपक्ष कोल्हेगाव.
इथे मात्र मात्र पाया वाईट चेंडूची सांगता होते. इथे तर फटका सुरेख सोडला गेलाय. हा येते सनीच्या बॅट मधनं षटकार. अजूनही 2 धावांची गरज असेल. इथून मात्र रिवेजचा प्रयत्न केला आणि रिवेज झाला सफल. हा येथे चौकार येथे सामना विजय झाला तो मोरापाडा संघ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो बालचंद्र. त्याने गोलंदाजी करत असताना 4 विकेट प्राप्त केल्यात. मी रामजी साहेबांना विनंती